नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या महाडीबीडी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती. आणि आज तुमच्यासाठी खास घेऊन आलोय की आरटी मार्फत जे काही मोफत प्रवेश होणार आहे त्यासाठी जे ऍप्लिकेशन करायचं याच्यामध्ये त्यांना काही गाईडलाईन्स ठरवून दिल्या, ज्या गाईडलाईन्स नुसार तुम्ही भरलेले ऍप्लिकेशन होणार आहेत रिजेक्ट. मग हे कुठले गाईडलाईन्स दिलेले आहेत आणि याच्यासाठी आपलं ऍप्लिकेशन रिजेक्ट होऊ नये यासाठी आपल्याला कुठल्या स्टेप्स फॉलो करायचे आहेत याची सविस्तर चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. तर सर्वप्रथम चला आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती नवीन असाल, अद्याप या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेलच्या आयकॉनला हिट करा, यामुळे नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येईल. चला मग बोलूयात आजच्या आपल्या टॉपिककडे. सर्वप्रथम आपण student.maharashtra.gov.in या वेबसाईटवरती यायचं. इथे आल्याच्या नंतर तुम्हाला होम पेजला एक पालकासाठीच्या सूचना दिल्यात आणि इथं तुम्हाला कसं यायचं, जर तुमच्या वेबसाईट लक्षात राहिली नसेल तर तुम्हाला ही वेबसाईट डिस्क्रिप्शन मध्ये मी प्रोव्हाइड करणार आहे, तिथे जाऊन तुम्ही क्लिक करून या वेबसाईटवरती येऊ शकता. पण व्हिडिओ पाहायच्या आधी लिंकवर क्लिक करू नका. तर सर्वप्रथम पहा, याच्यामध्ये त्यांना काय सांगितलं की हा अर्ज भरण्याची सुरुवात झालेली आणि यासाठी काही सूचना पालकांना दिलेल्या आहेत. आता बघा की दरवर्षीप्रमाणे काही लोक काय करत होते की ऍप्लिकेशन भरताना आपला जो ऍड्रेस आहे शाळेच्या जवळचा दाखवण्यासाठी गुगलची जी लोकेशन असते, ज्या मॅपमध्ये आपल्याला निवडावं लागतं, तिथे लोकेशन चुकीची निवडतात किंवा शाळेच्या जवळची निवडतात. मग हे केल्यानं काय होतं, हे केल्यानं आपला नंबर तर लागतोच, परंतु यांना सांगितलं की तुम्ही जर असं काही खोटं नाटक कार्यक्रम केला तर तुम्हाला या प्रवेश प्रक्रियेमधून बाद केलं जाईल, बाहेर टाकलं जाईल. त्याच्यामुळं तुम्हाला ही चूक करायची नाही. त्यांना काय सांगितले, राहत्या निवासाचा पूर्ण पत्ता आणि जिओ लोकेशन हे व्यवस्थित असलं पाहिजे, तुम्ही जिथं राहता तिथलंच असलं पाहिजे. तर याचं खात्री झाल्याशिवाय तुम्ही सबमिट करू नका, असं रिस्ट्रिक्शन तुम्हाला इथं दिलेलं आहे. त्यानंतर आहे आपल्या बालकाचा अर्ज भरत असताना जन्म दाखल्यावरील जन्मतारीख लिहावी. एकदा भरलेली जन्मतारीख पुन्हा बदलता येणार नाही. आता बघा, एखाद्या व्यक्ती काय करतो की आपल्या पाल्याचं जन्मतारीख जर बसत नसेल तर आपण त्याला काय करतो, कमी करून भरतो किंवा जास्त करून भरतो. हे जे गोष्टी आहेत ह्या बरेच व्यक्ती करतात आणि त्यानंतर पुन्हा जन्म दाखले बदलून घेणं, आधार कार्ड बदलून घेणं, अशा प्रकारचे खोटे नाटे जे पद्धती आहेत हे वापरतात. पण ह्यानं काय होतं, जर तुम्ही ज्या दिवशी फॉर्म भरताय त्या दिवशीच्या अगोदरचं जर तुमच्याकडे ते सर्टिफिकेट असेल, अगोदरचं म्हणजे फॉर एक्झाम्पल आज मी 20 तारखेला फॉर्म भरतोय आणि 20 तारखेला फॉर्म भरताना मी फॉर्म भरला, त्याच्यामध्ये चुकीची जन्मतारीख टाकली आणि सर्टिफिकेट 21 तारखेला जनरेट करून घेतलं तर तुमचं ऍडमिशन रद्द होणार आहे. कशामुळं? कारण की तुम्ही ते चुकीचं डॉक्युमेंट बनवून घेतलंय. मग याच्यामुळं तुम्हाला अशा पद्धतीनं काम करायचं नाही. दुसरी गोष्ट, 1 ते 3 किलोमीटर अंतरावर शाळा निवडत असताना कमाल 10 शाळा निवडाव्यात. आता बरं, याच्यामध्ये काय आहे की आपण जिकडे राहतो तिथून 1 ते 3 1 किलोमीटर याच्यामधील जे शाळा निवडायच्या ते जास्तीत जास्त 10च असाव्या, त्यापेक्षा जास्त ठेवू नका असं यांना सांगितलं आहे. त्यानंतर पहा, अर्ज भरत असताना आवश्यक कागदपत्र पालकाने तयार ठेवावेत. लॉटरी लागली आणि कागदपत्र नसतील तर प्रवेश रद्द होऊ शकतो. जसं मी वरी तुम्हाला सांगितलं की जन्मतारखेच्या याच्यामध्ये फेरफार लोक करतात, तसं तुम्ही जर फॉर्म भरताना जर तुमच्याकडे तुम्ही ज्या गोष्टीला एस केलं, फॉर एक्झाम्पल आधार कार्ड आहे म्हणून लिहिलंय किंवा जन्म प्रमाणपत्र आहे म्हणून लिहिलंय, त्याचबरोबर कास्ट आहे म्हणून लिहिलंय किंवा उत्पन्न आहे म्हणून लिहिलंय, तर हे कागद तुम्हाला अर्ज करायच्या अगोदरच्या तारखेतले असलं गरजेचं आहे. आणि जर तुमचं लॉटरी लागली आणि त्याच्यामध्ये तुमचा नंबर लागला आणि तुमच्याकडे ते जर कागद नसतील, मग ते काय करणार आहेत, सरळ सरळ तुमचं ऍडमिशन रद्द करणार आहेत. त्याच्यामुळे ते कागद घेऊनच फॉर्म भरा. आता त्यांना परत सांगितले, अर्ज भरून झाल्यावर जर तो चुकला असेल असे समजले तर पहिला अर्ज सबमिट करण्यापूर्वी डिलीट करावा आणि नवीन अर्ज भरावा. आता याच्यामध्ये काय काळजी घ्यायची ते पाहून घ्या. काय होतं की एखाद्या वेळेस आपली जन्मतारीख, नाव, वडिलांचं नाव, आईचं नाव, मोबाईल नंबर, ह्या गोष्टीमध्ये काही जर त्रुटी झाली किंवा चुकीचं निवडण्यात आलं आणि हे तुमच्या लक्षात आलं, कधी जेव्हा प्रिव्ह्यू करताना तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवल्या जातात त्यावेळेस तुम्ही सबमिट करू नका असं त्यांना सांगितलंय. आणि त्या अर्जाला डिलीट करा आणि नवीन अर्ज भरून परत तुम्ही ते करेक्शन करू शकता. आणि इन केस तुम्ही जर चुकीचं सबमिट केलं तर नवीन तुम्हाला फॉर्म भरता येत नाही. मग अशा ठिकाणी नवीन फॉर्म भरण्यासाठी लोक काय स्टेप्स फॉलो करतात ते बघा, ते त्यांना सांगितलंय. एका पालकाने आपल्या बालकासाठी डुप्लिकेट अर्ज भरू नये. मी तुम्हाला आता सांगितलं तेच त्यांना परत सांगितलंय. एका बालकाने 2 अर्ज भरले असे आढळून आल्यास दोन्ही अर्ज बाद होतील आणि ते लॉटरी प्रक्रियेत समाविष्ट केले जाणार नाही. आता बघा की जर तुम्ही पहिला फॉर्म भरलाय आणि दुसरा परत भरलाय, नंबर लागण्यासाठी म्हणा किंवा चुकला होता त्याच्यामुळे म्हणा, तर दोन्ही अर्ज त्यांना कॅन्सल केले जातील असं त्यांना इथं स्पष्ट आपल्याला सांगितलं आहे. त्यानंतर अर्ज भरल्यानंतर अर्ज क्रमांक
अर्जात लिहिलेला मोबाईल नंबर आणि अर्जाची प्रत स्वतःजवळ लॉटरी पूर्ण होईपर्यंत जपून ठेवावी. म्हणजे जो भरलेला अर्ज आहे तो जर समजा फॉर एक्झाम्पल तुमचा नंबर बी लागला पण तुमच्याकडे जर ते अर्ज नसेल, त्याचा मोबाईल नंबर नसेल किंवा अर्जाचा क्रमांक नसेल तर मग तुम्हाला प्रक्रियेसाठी अडचण येऊ शकते. त्याच्यामुळे व्यवस्थित सांभाळून ठेवा असं सांगितलं त्यांना. अर्जात भरत असलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास प्रवेश रद्द होईल. म्हणजे मी तुम्हाला जर सांगितलं की जर ह्याच्यात चुकीचं काय करू शकतो आपण, जास्तीत जास्त जन्मतारीख चुकीची करू शकतो किंवा आपलं लोकेशन चुकीचं करू शकतो. असं जर आढळलं तर तुमचं प्रवेश रद्द होईल असं त्यांना सांगितलं. अर्ज करताना पासवर्ड विसरल्यास रिकवर पासवर्ड या बटनावर क्लिक करून रिसेट करा. म्हणजे तुम्ही जर फॉर्म भरताय आणि तुमचा पासवर्ड विसरला असेल तर रिकवर पासवर्ड करा. त्यानंतर पुढची स्टेप्स आहे RT 25% प्रवेश 2025-26 या वर्षाकरिता पालकांनी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 27 जानेवारी 2025 पर्यंत राहील. आता बघा अर्ज करायला 27 जानेवारी 2025 ही शेवटची तारीख, हे तुम्हाला सगळी माहिती परत त्यांना दिलेलं आहे. आता बघा एखादं जर अपंग व्यक्ती असेल ज्याला आपण दिव्यांग बालक म्हणतो, असं जर कोणी असेल तर त्याला 40% पर्यंत 40%च्या पुढे ग्राह्य धरणार आहेत. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर 20%, 30%, 35% असाल तर तुम्हाला ग्राह्य धरलं जाणार नाही. ठीक आहे. नेक्स्ट आहे 25-26 वर्षाकरिता निवासी पुरावा म्हणून गॅस बुक रद्द करण्यात आले आहे. याच्या अगोदर मागच्या वर्षी 1-2 वर्षापूर्वी गॅस बुक जे आहे ते घेण्यात येत होतं की रहिवासी पुरावा म्हणून, पण आता ते रद्द केलं हे लक्षात ठेवा. त्यानंतर आहे निवासी पुरावा म्हणून फक्त बँकेचे पासबुक दिल्यास फक्त राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक ग्राह्य धरण्यात येईल. म्हणजे तुमच्याकडे राष्ट्रीयकृत बँकेचं जर पासबुक असेल तर ते तुम्हाला ग्राह्य धरलं जाऊ शकतं. त्यानंतर लिहिलंय गुगल मॅपवर पत्ता टाकून ते लँगिट्यूड लॉटिट्यूड प्रवेश अर्जात टाकल्यास लोकेशन चुकणार नाही. तुम्हाला जर फॉर्म भरताना जर लँगिट्यूड आणि लॅटिट्यूड काय हे जर माहीत असेल तर त्या पद्धतीनं तुम्ही गुगलवर सर्च करून गुगल मॅपवर जाऊन तुमचं हाऊस जे आहे ते क्लिक करायचं. तिथं लँगिट्यूड लॅटिट्यूड येतं ते कॉपी करायचं आणि डायरेक्ट टाकलं तरी सुद्धा तुमचा फॉर्म सबमिट होऊ शकतो असं त्यांना सांगितलं आहे. आणि शेवटचं याच्यामध्ये सांगितलं अर्ज बालकाच्या जन्मतारखेत दिव्यांग बालक अर्ज भरत असल्यास जन्मतारीख बाबत काही समस्या असली तर त्यांना तुम्हाला 2 ईमेल ID प्रोव्हाइड केलेत, 1 आणि 2. तर याला तुम्ही कॉन्टॅक्ट करा, यांना तुम्ही मेल टाका, तुमचे जे काय प्रॉब्लेम असेल ते त्यांना सांगा. आणि इतर कोणाचे जरी काही प्रॉब्लेम असतील वरच्या प्रक्रिये व्यतिरिक्त मला कमेंट करून सांगा. जास्तीत जास्त गरजू व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, म्हणजे शेअर करा. अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. भेटूयात नवीन एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये.